नमस्कार मित्रांनो, देव माणूस मधला अध्याय 20 नोव्हेंबर भागामध्ये गोपाळ आणि आर्या गाडीवरून जात असतात आणि रस्त्यामध्ये लाली त्यांना आडवी येते. तर नक्की काय घडलेलं असतं चला तर बघूया. जेव्हा घरामध्ये सगळ्यांना कळतं की लालीने तिच्या वडिलांना पैसे दिले, हे ऐकल्यानंतर रंजीला खूप राग येतो. ती आता येते आणि लालीचा हात पिरगळते आणि म्हणते, काय गे, आम्हाला न सांगता माहेरी पैसे वाटते, इथं आम्हाला सांगती पैसे नाही पैसे नाही. माझ्या बापाला कुणी मदत केली नाही आणि आम्हाला चुरून पैसे देतीस वय. आता बऱ्या बोल्याने सांग, हे पैसे कुठून आणलेस? फुलाबाई म्हणते, रंजी म्हणते, फुलाताई आता तुम्ही गप्प बसा. हिला कसं ताळ्यावर आणायचं हे मला पक्क माहिती आहे. लय दिवस झाले हिचे थेरं बघते. आता बोल, का दिले माहेरी पैसे? आता लाली हात झटकते आणि म्हणते, तुमची हिंमतच कशी झाली माझा हात पिरगाळायची? तुम्हाला याची लई मोठी किंमत मोजावी लागणार, हा लालीचा शब्द आहे. रंजी म्हणते, चल चल चल, कोणाला धमकी देते? म्हणे लई मोठी किंमत मोजावी लागणार, काय करणार आहेस तू? लाली म्हणते, लवकरच कळल मी काय करील ते. इकडे मात्र गोपाळ गाडीवरून आर्याला घेऊन जात असतो. तेव्हा आर्या खूप खुश असते. गोपाळ म्हणतो, आज लईच खुश दिसताय. आर्या म्हणते, आज खूप दिवसांनी असं मनसोक्त फिरायला मिळालं, फक्त तुमच्यामुळे. थँक्यू सो मच. गोपाळ म्हणतो, काही पण म्हणा, पण आजचा दिवस लय भारी गेला आहे. आर्या म्हणते, हो ना. तेवढ्यात गोपाळ जोरात ब्रेक दाबतो. आर्या त्याच्या अंगावर पडते आणि मागून त्याला गच्च आवळते. आर्या डोळे उघडते तर समोर लाली उभी असते. आता लाली बघते आर्याने गोपाळला गच्च आवळलेलं. आता मात्र लाली शांततेने बघत असते, कारण पहिले ती दुकानात गेलेली असते गोपाळ हे सांगायला की तुमच्या आजीला काहीतरी सांगा, त्या मला लई शिव्या देत आहेत आणि आत्ताच्या आत्ता घरी चाला. तेव्हा गोपाळ म्हणतो, लालीजी मला खूप कामं आहेत आणि हे बघा, आजीला समजवणं ना माझ्या हातात आहे ना आप्पांच्या, त्यामुळे हे काय मला सांगू नका. आणि अहो, म्हातारं माणूस आणि लहान मुलं सारखेच असतात, सोडून द्यायचं, त्यांचं मनावर नाही घ्यायचं. तेव्हा लाली म्हणते, म्हणजे तुम्ही तिला काहीच समजावणार नाही? गोपाळ म्हणतो, नाही, ती बघा आता मी जे काही करल त्यात मध्ये पडायचं नाही हां. आता गोपाळ काय तिच्या नादी लागत नाही, कारण तो जामकरचा विचार करत असतो. कारण त्या पहिलेच जामकर त्याच्या दुकानासमोर आलेला असतो आणि त्याला समजण्यासाठी मोठ्याने म्हणत असतो, ज्याला आत टाकलं तो गुन्हेगार नाहीच आहे, दुसराच कुणीतरी आहे. गोपाळकडे बघत म्हणतो, आणि त्याला मी लवकरच शोधून काढेल. आता लाली घरी जाते आणि तमाशा घालायला लागते. आजी म्हणते, गप ग, माहेरी चुरून पैसे देती. मी ऐकले ना हिच्या बापाशी बोलताना, हिचा बाप म्हणत होता तू पैसे दिले म्हणून ऑपरेशन झालं. आता लालीचा तमाशा तिलाच महागात पडतो. रंजी चिडते आणि तिचा हात पिरगळते आणि ह्यामुळे चिडून लाली जात असते आणि नेमकी आर्या आणि गोपाळ तिच्या समोर येतात. आता पुढे काय घडणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.